आपल्या महापुरुषांनी सातत्याने गोरगरिबांसाठी, कष्टकऱ्यांसाठी त्याग, बलिदान, समर्पण केलेले आहे आणि आपण त्यांच्या विचारधारेने प्रेरित होऊन सातत्याने त्यांच्या हितासाठी, त्यांच्या कल्याणासाठी कष्ट करत राहतो, संघर्ष करत राहतो. बहुजन मुक्ती पार्टी त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या वतीने माननीय प्राजक्ता निलेश शिलवे या प्रभाग 17 अ मधून उमेदवारीसाठी उभे आहेत आणि त्या अधिकृत उमेदवार आहेत. त्यामुळे त्यांची जी निशाणी टेबल आहे त्या निशाणीवरती सर्व मतदार बंधू आणि भगिनींना मी विनंती करतो की जास्तीत जास्त मतं देऊन बहुमताने त्यांना निवडून आणावा. दुसरं एक मी आपल्या सर्वांना विनंती करतो, हे का करायला पाहिजे, कारण आपण पाहतोय मागच्या 25-30 वर्षापासून बदलापूरचा जो चेहरा जो बदललेला आहे तो केवळ अशा पद्धतीने की भ्रष्टाचाराच्या नावाने बोंब या बदलापूरची झालेली आहे. बरेचसे राजकारण्यांनी या ठिकाणी बदलापूरला लुटण्याचं काम केलेलं आहे. बदलापूरमध्ये बरेचसे मायग्रेट होऊन बाहेरून आलेले बरेचसे मतदार आहेत आणि ते आता अधिकृतपणे मतदान करू शकतात आणि त्यांना काय अपेक्षा आहे की बदलापूरचा खऱ्या अर्थाने विकास झाला पाहिजे. मतदारांच्या मूलभूत ज्या गरजा आहेत जशा अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, रोजगार या ज्या सुविधा आहेत त्यांना उपलब्ध झाल्या पाहिजे. परंतु मागच्या 25 वर्षापासून 30 वर्षापासून बदलापूरमध्ये लोकांना, मतदारांना, बदलापूरकरांना मूलभूत गरजा सुद्धा त्यांच्या पूर्ण झालेल्या नाहीत. पाण्यासारख्या मोठ्या अडचणी आहेत, शिक्षणाची अडचणी, इथे मेडिकल कॉलेज नाही आहेत, इंजिनिअरिंग कॉलेज नाही आहेत. त्यामुळे आमचं असं स्वप्न आहे की येणाऱ्या काळामध्ये आम्ही इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज इकडे निर्माण करणार आहोत. आम्ही या ठिकाणी MPSC, UPSCसाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असा प्रयत्न करतो की इथे फ्री कोचिंग क्लासेस तयार व्हावे, त्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना वाव मिळेल. बेरोजगारांसाठी MIDC डेव्हलपमेंट करण्यासाठी आमचा प्लॅन आहे. MIDC इंडस्ट्रियल एरिया जो आहे त्या गव्हर्नमेंटच्या प्रशासनाच्या मदतीने त्यांना विश्वासात घेऊन IT पार्क बनवणं, या ठिकाणी मोठ्या मोठ्या कंपनीला इन्व्हाइट करून या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग युनिट डेव्हलप करणं जेणेकरून बेरोजगारांना रोजगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल. बदलापूरपासून मुंबईपर्यंत रेल्वेचा प्रवास करून करून लोकांची पूर्ण चाळण झालेली आहे. पूर्ण सकाळी आणि संध्याकाळी त्यांची जिलेबी होऊन जाते. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की त्यांना एवढा प्रवासाचा जो त्रास आहे तो त्रास वाचेल. म्हणून आपण काय करत आहोत, इथे इंडस्ट्रियल एरिया डेव्हलपमेंट, इथे वॉटर हार्वेस्टिंग किंवा या ठिकाणी वॉटर प्लांट म्हणजे बारवी डॅम आहे, तर अशा पद्धतीचे प्रकल्प आणून इकडच्या बदलापूरकरांना मोठ्या आणि जास्ती प्रमाणात पाणी उपलब्ध होईल अशी आपली या ठिकाणी संकल्पना आहे. तर अशी व्यवस्था करण्याची आपण त्यांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आणि शेवटचं म्हणजे ज्या महिला आहेत त्या महिलांना आपण घरातून एक उद्योग भवन तयार करून त्यांना रोजगार निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. बऱ्याचशा महिला होतकरू आहेत, त्यांना कुटुंबाच्या, मुलाबाळांच्या त्यांच्या जबाबदारीमुळे बाहेर पडता येत नाही. त्यांना घरातून काही उद्योग करता येईल का किंवा उद्योग भवनमध्ये येऊन काही करता येईल का, त्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. तर ते पण आपण करणार आहोत. आणि इथे आरोग्यासाठी गव्हर्नमेंटचं मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल तयार झालं पाहिजे असा आमचा प्रयत्न. या सर्व दृष्टिकोनातून मी इथल्या मतदार बंधू भगिनींना विनंती करतो की खऱ्या अर्थाने आपला विकास होण्याच्या दृष्टिकोनातून छत्रपती शिवाजी महाराजांचं समतावादी स्वराज्य निर्माण होणं गरजेचं आहे. ते स्वराज्य निर्माण करणं त्याची जबाबदारी ही आपल्या खांद्यावरती आहे. म्हणून 20 तारखेला म्हणजे उद्या आपण प्राजक्ता निलेश शिलवे यांच्या टेबल निशाणी समोरील बटन दाबून त्यांना जास्तीत जास्त संख्येने विजयी करायचं आहे. शेवट आपल्याला एवढंच म्हणायचं आहे मला की जे समाज बांधव आहेत, बहुजन समाजातले असतील, सर्व समाजातले असतील, ज्यांच्यासाठी आम्ही कष्ट केले, परिश्रम घेतले, त्या सर्व मतदार बंधू भगिनींना, बदलापूरकरांना, कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, विविध सामाजिक संघटना, कामगार संघटना, शेतकरी संघटना, इकडचे स्थानिक जे मित्रमंडळी आहेत त्यांना असेल, जयंती उत्सव असेल, धम्म संघटना असेल, सर्व कार्यकर्ते, महिला यांना मी विनंती करतो की उद्या सकाळी 6 वाजल्यापासून आपण या आपल्या महाविकास आघाडीच्या बूथ जो निर्माण केलेले आहेत 5 बूथ आपण तयार करतोय, त्या 5 बूथवरती आपण उपस्थित राहायचे. त्याच्यामुळे जेवढ्या जास्तीत जास्त संख्येने आपण उपस्थित राहाल तेवढ्या जास्तीत जास्त संख्येने इथे बळ मिळणार आहे उमेदवाराला.
मतदारांना, कार्यकर्त्यांना आणि ज्याचा फायदा निश्चितच आपली सीट निवडून येण्यासाठी होणार आहे. आमची तयारी पूर्ण झालेली आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्य आणि आशीर्वादाने आपली सीट प्राजक्ता निलेश शिलवे या 100% निवडून येतील असं मला खात्रीपूर्वक सांगायचं. त्याच्यामुळे उद्या सकाळी लवकरच जे लोक कामाला जाणार आहेत त्यांनी सकाळी लवकरच येऊन मतदान करणं गरजेचं आहे. प्रचार चांगला झालेले, लोकांपर्यंत मतं गेलेली आहेत. सर्व महापुरुषांचे विचारधारा आपण मांडतो, परंतु राजकीय सत्ता घेण्यासाठी आपल्याला त्या कटाक्ष बुद्धीने जागृतपणे काम करणं गरजेचं आहे. म्हणून उद्याचा दिवस हा ऐतिहासिक दिवस आहे. उद्याच्या या दिवसाला आपण एक विशेष महत्त्व प्राप्त करून देण्यासाठी सकाळी 6 वाजता महाविकास आघाडीच्या मतदान केंद्रावरती जे बूथ आपण निर्माण करणार आहोत त्या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं, आम्हाला बळ द्यावं आणि ही सीट निवडून आणावी अशी मी आपणास विनंती आणि आवाहन करतो. धन्यवाद. अनेक नवीन मतदार आहेत, त्यांना आपण काय आवाहन कराल? कशा प्रकारची प्रोसेस असणार आहे मतदान करण्याची ते दाखवा. थांबा नका. तर या ठिकाणी मतदारांना मी एवढंच विनंती, नवीन मतदार आहे, तुम्हाला जर खऱ्या अर्थाने डेव्हलपमेंट जर पाहिजे असेल तर डेव्हलपमेंट करण्याच्या दृष्टिकोनातून आपण नवीन लोकांना संधी द्यावी, जे खऱ्या अर्थाने तुमच्या विकासासाठी काम करतील. या ठिकाणी जात, धर्म, पंथ, प्रांत आणि बाहेरून आलेले उपरे म्हणून असं त्यांना हिणवणाऱ्या अशा लोकांना मतदान करण्यापेक्षा जे खऱ्या अर्थाने लोकहितासाठी काम करतात, शिवाजी महाराजांसाठी काम करतात, त्यासाठी आपण मदत करावी. नवीन चेहऱ्याला, नवीन लोकांना संधी द्यावी, जे लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं काम करतात. आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण आता एकच मशीन असणार आहे, त्या मशीनच्या अनुसार आपण एकच मतदानासाठी एकच मशीन अवेलेबल असेल. आपल्याला 3 मतदान होते, 2 मतदान झालेले आहेत 17 चे. या आता 3ऱ्या मतदानाची तुम्हाला आता संधी आहे. त्याच्यामुळे 2 क्रमांकाचं टेबल निश्चित प्राजक्ता निलेश हे बटन दाबायचं आहे आणि या बटनवरती दाबून तुम्ही इतिहास घडवावा असं मी आपणास विनंती करतो. धन्यवाद.